आणि बातमी लोणावळ्याची आहे। लोणावळ्याच्या भुशी धरणाजवळच्या धबधब्यामध्ये एकाच कुटुंबातले 5 जण वाहून गेले। भुशी डॅम दुर्घटनेतील चौथा मृतदेह आता हाती आलेला आहे। या घटनेचा थरारक व्हिडिओ सुद्धा साम टीव्हीच्या हाती लागलाय। भुशी धरणाजवळच्या डोंगरातल्या धबधब्यावर वर्षा सहलीसाठी अन्सारी कुटुंब गेलं होतं आणि त्याच वेळी पाण्याचा प्रवाह वाढला आणि अन्सारी कुटुंबातल्या 4 मुलांसह एक महिला वाहून गेली। आपण हे दृश्य पाहतोय। धबधब्यावर ही मंडळी वर्षा सहलीसाठी गेलेली होती, मात्र पाण्याचा प्रवाह वाढला आणि ही मंडळी वाहून गेलेली आहे। यामधल्या चौघांचे मृतदेह आता हाती लागलेले आहेत आणि इतरांचा शोध सध्या सुरू आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा वर्षा सहलीसाठी जर धबधब्यावर गेलात तर योग्य ती काळजी घ्या। पाण्याचा प्रवाह वाढण्याआधीच बाहेर या। त्याचप्रमाणे खोल पाण्यामध्ये जाऊ नका असं आवाहन आता केले जाते। इथं आल्यानंतर त्यांनी ते पाण्याचा म्हणजे त्यांना अंदाज आला नाही आणि ते तेव्हा पाऊस पण पडत नव्हता, तर पाणी कमी होतं म्हणून ते थोडं पुढं करत ते पुढे गेले आणि तिथून मग अचानक पाऊस वाढला। पाऊस वाढल्यानंतर ते अचानक तो पाणीचा प्रेशर वाढला आणि पाण्याचा प्रेशर वाढल्यामुळे ते खूप त्यांनी प्रयत्न केले वाचायचं म्हणजे थांबण्याचं, पण ते पाय काय थांबत नव्हते। शेवटी एका पोरीचा पाय सटकला, त्यामुळे ते सगळेच वाहून गेले। ते पर्यटक 8 वळणाला इकडे जंगलामध्ये या ठिकाणी आले आणि जवळजवळ 1 किलोमीटर आत ते आले। हा या ठिकाणी जो धबधबा दिसतोय आपल्याला आणि त्याचा हा जो ओढा आहे, त्या ठिकाणी त्या ओढ्यामध्ये ते बसलेले होते। त्यावेळी पाणी कमी होतं, मात्र पावसाचा जोर वाढला आणि 10 मिनिटांमध्ये सगळ्या बाजूचं पाणी त्या ओढ्यामध्ये येत असतं आणि ते अचानकपणे इतकं पाणी वाढलं की त्या लोकांना बाहेर पडणं कठीण झालं आणि त्या प्रवाहामध्ये ते 7 ते 8 जण वाहून गेले। आपण पाहतोय लोणावळ्यातील या धबधब्यावर काही जण ते तिथे गेलेले होते आणि त्यातील आता चौघांचे मृतदेह सापडलेले आहेत। त्याचप्रमाणे इतरांचा शोध सुद्धा सुरू आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास देवसे आणि मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, प्रांत सुरेंद्र नवले, नायब तहसीलदार गणेश तळेकर आणि लोणावळा मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी घटनास्थळाची पाहणी सुद्धा केलेली आहे। मुळामध्ये जेव्हा तुम्ही पर्यटनाला येता तेव्हा जबाबदारीने थोडंसं वागलं पाहिजे। अशा ठिकाणी तुम्ही निर्मनुष्य ठिकाणी ही मंडळी आली आणि या स्पॉटवर नॉर्मली कोणी येत नाही। भुशी डॅमच्या पलीकडच्या बाजूला सर्व पर्यटक असतात, पण हे पाठीमागच्या बाजूला आले। त्या ठिकाणी 2-3 मोठे धबधबे आहेत आणि तिथून सगळं पाणी प्रॅक्टिकली येतं आणि भुशी डॅमला जातं आणि त्याच्यातलं अंतर फक्त 150 ते 200 मीटर आहे। त्यामुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड होता आणि पाऊस जो पडतोय इथं तो असा स्पोरॅडिक आहे, अचानक मोठी सर येते आणि त्याच्यामुळे पाण्याची पातळी अचानक वाढते आणि त्यामुळे अशा प्रकारच्या माहीत नसलेल्या अपरिचित ठिकाणी अशा प्रकारची मुळामध्ये धोका पत्करणं हे खूप चुकीचं आहे। दरम्यान धबधब्यावर जाताना काय काळजी घ्याल पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। खोल पाण्यामध्ये जाऊ नका, मद्यपान करून पाण्यामध्ये उतरू नका, निसरडे खडकाळ रस्त्यावरून चालताना काळजी घ्या, धबधब्याच्या प्रवाहात जाऊ नका, नियमांचं पालन करा।